नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवणार आहोत मूग डाळीचा चिला। चला तर बनवायला सुरुवात करूया। तर इथे 2 ते 3 वाटी मी मुगाची डाळ घेतली आहे। हिला रात्रभर भिजत घातलं होतं। तुम्ही 2 ते 3 तासासाठी भिजत घालू शकता। तर या डाळीला आपण आता भिजल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे 1-2 पाण्याने। आणि आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे। त्याची आपल्याला पेस्ट करायची आहे थोडं पाणी घालून। तर बघू शकता या पद्धतीने बारीक पेस्ट करायची। तर तुमच्याकडे बाउल किंवा पातेला असेल ना त्याच्यामध्ये काढून घ्यायचं। याच पद्धतीने मी सर्व मुगाची डाळ मिक्सरला फिरवून घेणार आहे। तर मी इथं हिरव्या मिरचीचा ठेचा बनवला आहे आणि ते 1 चम्मच मी त्याच्यामध्ये टाकून घेत आहे। अर्धा चम्मच ओवा, अर्धा चम्मच जिरे आणि 1 चम्मच मीठ। तुम्ही याच्यामध्ये व्हेजिटेबल तुम्हाला जर घालायला आवडत असतील ना तर व्हेजिटेबलसुद्धा घालू शकता। तर मी ह्या प्लेनच चिला बनवणार आहे। तर मी याच्यासोबत खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी बनवत आहे। हे काही शेंगदाणे भाजलेली आहेत। मी शेंगदाणे भाजून घेतले, 2 मिरच्या घेतल्या आणि कोथिंबीर। याची छानशी पेस्ट करायची, थोडंसं मीठ घालून घ्यायचं, थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं। तर मी हे एका छोट्याशा पातेल्यात काढून घेणार आहे आणि थोडंसं त्या मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी घालून विसळून त्यामध्ये घालून घेणार, म्हणजे जे दाणे आहेत ते निघून जाते। तडक्याची तयारी करूया। तर 2 चम्मच तेल घेतलं आहे आणि थोडीशी मोहरी, थोडीशी जिरे आणि थोडासा कढीपत्ता। तर आपण तडका हे त्या पातेल्यामध्ये घालून घेणार आहोत शेंगदाण्याच्या चटणीमध्ये। बघू शकता किती छान प्रकारे दिसत आहे आपली शेंगदाण्याची चटणी। तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता चिल्यासोबत खाण्यासाठी। तर इथे मी तवा घेतला आहे, थोडंसं तेल घालून घ्यायचं, छानसं तेल तव्याला त्या लावायचं, म्हणजे पूर्ण तव्याला तेल लावलं ना तर आपला डोसा म्हणजे चिला चिपकणार नाही आहे। तर मी हे पूर्ण तेल बरोबर फिरवून घेत आहे चम्मचच्या सहाय्याने, किंवा तुमच्याकडे ब्रशसुद्धा भेटतो, ब्रश असेल ना त्या सहाय्याने तुम्ही बरोबर तेल लावून घेऊ शकता। तर मी आता चिल्याचं जे बॅटर आहे ना ते तव्यावरती टाकून घेणार आहे। 1 चम्मच किंवा तुम्ही छोटा मोठा बनवू शकता। ह्या पद्धतीने गोल पद्धतीने आपल्याला या फिरवायचं छानसं। हे आहे ना इतका पौष्टिक असतो ना, सर्वांनासुद्धा खूप आवडेल इतका, म्हणजे म्हणजे याच्यात भरपूर प्रोटीन युक्त असतो आपला हे डाळ। तर ही आता मी आपला एका बाजूने गेला आहे, आता मी घेणार, पलटून घेतल्यानंतर थोडंसंच भाजू द्यायचं, जास्त भाजायचं नाही। तर बघू शकता आपल्या चिल्याला किती भारी रंग आहे। तर आपला चिला झालेला आहे। तुम्ही नक्की घरी आणि मला कमेंटमध्ये कळवा। तर ह्याच चिला करून आहे आणि दाखवते मी। तर याला पुन्हा पलट घेत आहे। तर बघू शकता किती छान प्रकारे बनलेला आहे आपला चिला। तर मी इथे पलटून घेतला आहे। तर ह्याच पद्धतीने मी आपले सर्व चिले तयार करून घेतले आहे आणि ही शेंगदाण्याची चटणी। आपली रेसिपी आवडल्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।